नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नाना पटोले ने अशोक चव्हाण को कहा नाच न जाने आंगन टेढ़ा, तो ही चव्हाण ने भी दिया करारा जवाब। भूकर में कांग्रेस उम्मीदवार की प्रचार सभा में मोदी और महायुति की भी पटोले ने की कड़ी आलोचना। कांग्रेस पार्टी महाविकास आघाड़ी के नांदेड़ लोकसभा चुनाव के उम्मीदवार बसंत चव्हाण के प्रचार के लिए रविवार 21 अप्रैल को भोकर शहर में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने चुनावी जनसभा को संबोधित किया। इस समय BR कदम, वजाहत मिर्जा, बाला साहब रावणगावकर, गोविंद बाबा गौड़, प्रकाश देशमुख भोसीकर, डॉक्टर सुनील कदम, रेखा चव्हाण सहित कांग्रेस और महाविकास आघाड़ी के अन्य नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित थे। मोदी सरकार ने देश में महंगाई बढ़ाई, किसानों, बेरोजगारों के प्रश्न जस की तस रख दिए, गरीबी बढ़ गई है। इतना ही नहीं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने विगत 10 वर्षों में देश को कर्जदार बनाया है। संविधान को खत्म करने की मोदी ने ठान ली है। आम जनता से GST वसूला और अडानी अंबानी को बड़ा किया है। ऐसे कई आरोप इस जनसभा में नाना पटोले ने लगाए। दौरान हाल ही भाजपा में शामिल होने वाले अशोक चव्हाण की भी नाना पटोले ने कड़ी आलोचना की है। चव्हाण को पटोले ने नाच न जाने आंगन टेढ़ा कहकर उन पर आरोप लगाए। मोदीने आपल्याला 2014 मध्ये फसवलं, पण ही गॅरंटी वॉरंटी सहित आहे। नरेंद्र मोदीची गॅरंटी म्हणजे ती बनियागिरी गॅरंटी होती। म्हणजे नरेंद्र मोदी एक नंबरचा बनिया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला, म्हणजे आपल्या यवतमाळला भाषण झालं होतं त्यांचं 2014 मध्ये, त्या गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वामीनाथन समितीच्या शिफारसी आम्ही लागू करू। माझी पहिली सही ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केली जाईल। त्यांनी सांगितलं की स्वामीनाथन समितीच्या सगळ्या शिफारसी आम्ही लागू करू। त्यांनी शिफारसी लागू केल्या नाही। जेव्हा प्रधानमंत्री झाले त्यावेळेस त्यांचा हात कापायला लागला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर, त्यांची सही होऊ शकली नाही। त्यांनी सांगितलं की हे आम्ही जुमले सांगितले होते, हे आमची फेकूगिरी होती, म्हणून त्यांना मधलं नाव फेकू प्रधानमंत्री असा शब्द आला होता। हा पहिला प्रधानमंत्री आहे की यांना अनेक नावं आली। ज्या पद्धतीने या देशामधलं गेल्या 10 वर्षात राजकारण, माझा आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोचलो त्याच्यातला फरक एक आहे। कारण की ते सातत्याने माझ्यावर टीका करतात। ते सांगतात की प्रदेशचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो, नाश्ता येत नाही म्हणून अंगणवाकडे असं नको सांगा। आखरी लोकसभेमध्ये जेव्हा UPAच्या काळातलं श्वेत पत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळेवाला कोण आहे असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत ज्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं, पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीवपूर्वक, या इतक्या वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रूपाने दिलं। साधं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देऊ शकले नाही, साधं या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत, आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत। फक्त तुमच्यामुळे ते मोठे झालेत, तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं। दौरान नाना पटोले के आरोपों का सांसद अशोक चव्हाण ने भी करारा जवाब दिया है। नाना पटोले ने अब तक जो नाच किया है वो जनता ने देखा है, इसलिए दूसरों की आलोचना करने की बजाय नाना ने स्वयं का नाच कैसा हो गया है ये जनता को बताने की ज़रूरत है, ऐसा अशोक चव्हाण ने जवाब दिया है।
नानाने भरपूर नाच केलेला आहे. मी कुठलाही नाच करायचा मला शौक नाही आहे. नाना आधी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आले. यांचा नाच किती आहे ते जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर काही टीका करण्यापेक्षा स्वतःचा नाच कसा झाला आहे ते लोकांना सांगावं.